नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावती महानगरपालिकेतून महत्त्वाची एक बातमी. युवा स्वाभिमान पार्टीचे नगरसेवक श्री ज्ञानेश्वर उर्फ नानाभाऊ आमले यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांनी नानाभाऊ आमले यांचे नाव सुचवले. नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी अनुमोदन केले. नगरसेवक सचिन भेंडे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी हात वर करून एकमताने समर्थन जाहीर केले आणि ठरावाला मंजुरी दिली. या निवडीबाबत युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक आमदार श्री रवी राणा यांनी मुंबईहून फोनवर नानाभाऊ आमले यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जनतेचे काम करा, विकासाला गती द्या, भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम रहा अशा सूचनाही दिल्या. आमदार रवी राणा म्हणाले, युवा स्वाभिमान पार्टी ही जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. नानाभाऊ आमले यांच्या नेतृत्वात शहराचा सर्वांगीण विकास होईल ही अपेक्षा आहे. नवनिर्वाचित गटनेते नानाभाऊ आमले यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठाम आवाज उठवता जाईल. पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरू. या बैठकीत सुनील राणा, निळकंठराव कात्रे, कमल किशोर मालानी, ज्योती सैरेसे, सोनाली नवले, संजय हिंगासपुरे यांच्यासर्व अनेक नेते आणि नगरसेवक उपस्थित होते. युवा स्वाभिमान पार्टी आता अमरावती महानगरपालिकेत मजबूत भूमिका घेणार असून जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक लढा देणार आहे. सर्व ध्येय धोरण आणि संहिता पाळून आपण महानगराचा विकास, सर्वांगीण विकास करण्याकरता सर्व 15ही नगरसेवकांसोबत मी या ठिकाणी तयार आहे. धन्यवाद. आपल्या रविभाऊ राणांनी गटनेत्या साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. मी कस्तुरे साहेबांना आज या ठिकाणी आपण आपल्याला पुन्हा याच्याकडे बोललो आणि आमदार यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी आपल्याला गटनेता स्थापन करायचा आहे आणि गटनेत्याच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की पुढची वाटचाल ही सर्व आता आपले जे गटनेता आपल्या सर्व संमतीनं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी निवडणूक होईल आणि हे आपण सर्व संमती दिल्यानंतर गटनेत्याची जबाबदारी ही राहील की पक्षाची बांधिलकी, पक्षाची गरिमा, सर्व नगरसेवकांचा सन्मान, कार्यकर्त्यांशी संवाद मध्ये या ठिकाणी मंजूर झाला. या ठिकाणी ज्यांचं नाव गटनेत्यापदी घेतलं होतं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर उर्फ नाना श्रीराम आमले यांना गटनेता म्हणून या ठिकाणी असा ठराव मांडण्यात आलेला होता आणि तो सर्व 14 नगरसेवकांच्या साक्षीने, त्यांच्या अनुमोदकाने या ठिकाणी तो ठराव मंजूर झाला. असं अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी मी मंजूर करतो आणि तो ठराव पास झाला. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं. सोबतच सर्व नगरसेवकांना घेऊन चालण्याची जबाबदारी आजपासून महानगरपालिकामध्ये नानाभाऊची आहे आणि निश्चितच नानाभाऊ, जसं त्यांनी सांगितलं, प्रशांत दादा आहे, सुमतीताई ढोके आहे, या आता इथं सिनियर नगरसेवक आहे तुमच्यामध्ये आणि दांडगाव अनुभव असलेले सचिन भाऊ भेंडे सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी नानाभाऊ कुठेही. अधिक अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.